श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, शुभ दिवस. स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींचे सुंदर सुविचार पाहणार आहोत. त्यांचे विचार तुम्हाला प्रेरणा देतील. विचार आवडले तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, दगडातून मूर्ती बनण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात. अगदी तसंच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावेच लागतात. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येतं. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळेच येते. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असायला हवी. मित्रांनो, येणाऱ्या संकटांवर मात कशी करता येईल याचा एवढा विचार करा की संकटालाही येण्यासाठी विचार करावा लागेल. साधं सोपं जगावं, दिलखुलास हसावं, न लाजता रडावं, राग आला तर चिडावं, पण झालं गेलं तिथल्या तिथेच सोडावं. कितीही संकटे आली तरी स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर विसावा. मित्रांनो, जर माझे नाव तुझ्या ओटाशी आहे तर घाबरतोस कशाला, सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचा बोध. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो. हा अनुभव प्रत्येकाला येतो. ध्येय साध्य करणं कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असं काहीच नाही. अशक्य ही शक्य करतीलच स्वामी. सुख इतके द्या जेणेकरून अहंकार येणार नाही आणि दुःख इतकेच द्या की देवावरील आस्था उडू नये. स्वामी म्हणतात, विश्वास ठेव. अरे, जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरजच भासत नाही. स्वामी समर्थ म्हणतात की जीवनात कर्म हे करत राहा, फळ एक ना एक दिवस नक्की मिळतं. माझ्या स्वामींचे विचार तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर का तुमचा मित्र, नातेवाईक किंवा तुमचा सहकारी या कठीण जीवनाला घाबरला असेल किंवा त्यांना त्यांचे आयुष्य नकोसे झाले असेल तर त्यांच्यासोबत स्वामींचे विचार नक्की शेअर करा. त्यांना नक्की फायदा होईल आणि ते सुद्धा पॉझिटिव्ह राहून आपले आयुष्य जगायला लागतील. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.